2026चे आधीच 7 महिने संपले आणि आजही तुमच्याकडे एक अशी स्किल नाही आहे जी तुम्हाला ऑनलाईन इन्कम जनरेट करून देऊ शकते, करिअर ग्रोथ देऊ शकते आणि नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज देऊ शकते. अशी जर तुमच्याकडे एकही स्किल नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर या व्हिडिओमध्ये मी 5 अशा स्किल सांगणार आहे ज्यामध्ये जर तुम्ही मास्टर केलं तर तुम्ही हाय इन्कम जनरेट करू शकता आणि याच्यामध्ये फक्त पैसाच नाही तर तुमचं करिअरही सेट करू शकता. सर्वात पहिली जी स्किल घेतोय मी ती आहे AI प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. आज AIचा काळ बदलत आहे. पुढच्या काही वर्षांमध्ये जे लोक AI वापरतात त्यांचे दिवस बदलणार आहेत आणि त्याच्यात तुम्हाला खूप सारा बदल दिसून येणार आहे. बरेच लोक फक्त ChatGPTच वापरतात आणि स्वतःला समजतात की मी AI आता पूर्णपणे शिकलोय. खरं स्किल जे आहे तर ते आहे AI प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. AI कडनं हवं तसा तुम्हाला रिझल्ट मिळून घेणं ही एक कलाच आहे आणि तीच कला तुम्हाला शिकायची आहे. कारण तुम्ही दिलेल्या प्रॉम्प्ट वरतीच पूर्ण रिझल्ट जो आहे तो AIचा अवलंबून असतो. जसा तुम्ही प्रॉम्प्ट देणार तसंच तुम्हाला रिझल्ट मिळणार. AI तुमच्यासाठी कॉन्टेंट लिहून देऊ शकतं, डिझाईन तयार करू शकतं, डिझाईनच्या आयडियाज देते, बिझनेस प्लॅन तयार करून देते आणि तुमची प्रोडक्टिव्हिटी 3x फास्ट करून देते. जर तुम्ही AI कसं वापरायचं हे जर शिकलात तर तुम्ही पुढच्या काही वर्षामध्ये जगावरती राज्य कराल. दुसरी स्किल आहे सेल्स. अनेक लोक सेल्स म्हटलं की प्रोडक्ट विकणं किंवा हेच समजतात, पण खरं सेल्स म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करणं, त्याला सोल्युशन देणं, याला सेल्स म्हणतात. प्रत्येक बिझनेसला कस्टमर लागतात. जर कस्टमरच नसेल तर बिझनेसच चालू शकत नाही आणि त्या व्यक्तीला त्या कंपनीपर्यंत पोहोचून देण्याचं जे काम आहे तर ते सेल्स आहे. म्हणजे तुम्ही काय करताय, एकाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय आणि एकाकडे जो प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे ते तुम्ही त्याला देताय. इट्स कॉल्ड सेल्स. आजच्या डिजिटल जगात फेसबुक ऍड्स, इंस्टाग्राम ऍड्स, गुगल ऍड्स यासारख्या स्किल्स शिकून तुम्ही सेल्सचं काम 3 पटीने ग्रो करू शकता. म्हणजे काय, याच्यामध्येही तुमचं करिअर सेट करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला काय शिकायचं आहे, फेसबुक ऍड्स, गुगल ऍड्स आणि मेटा म्हणजे इंस्टाग्राम ऍड्स. या स्किल्सची डिमांड ही कधीच कमी होणार नाही. का? कारण की प्रत्येक बिझनेसला कस्टमर लागतो आणि कस्टमर पर्यंत पोहोचण्यासाठी मार्केटिंग लागतो, सेल्स लागतो. सो ही स्किलही तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते. सो तिसरी जी स्किल आहे ऑडियन्स मॉनिटायझेशन. आता आजकाल बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की भरपूर फॉलोअर्स झाले, म्हणजे इंस्टाग्रामवरती फॉलोअर झाले, हे झालंय ते झालंय, युट्यूबवरती सबस्क्रायबर झालेत, पण ऍक्च्युअल ऑडियन्स मॉनिटायझेशन हा वेगळा पार्ट आहे. त्या ऑडियन्सचा कशा पद्धतीने तुम्ही फायदा करू शकता किंवा तो जो ऑडियन्स आहे त्याच्यामधनं कसा रेव्हेन्यू जनरेट करू शकता हे तुम्हाला शिकायचं आहे. फक्त इंस्टाग्रामवरती, युट्यूबवरती जर तुम्ही व्हिडिओ बनवत असाल आणि त्याच्यामधून जर पैसा मिळत नसेल तर ते काहीच कामाचं नाही. मान्य आहे सुरुवातीला पैसा मिळणार नाही, पण हळूहळू त्याच्यामधनं पैसा यायला पाहिजे. तर तुम्ही इंस्टाग्राम, यूट्यूब या प्लॅटफॉर्मसाठी एक कम्युनिटी तयार करा आणि त्यांचा काय प्रॉब्लेम आहे तो आधी गेस करा, तो आधी शोधून काढा. म्हणजे काय होईल, तिचा जर प्रॉब्लेम तुम्ही मोठ्या प्रमाणात जर सॉल्व्ह केला तर तिथनं ऑटोमॅटिकली तुमचा रेव्हेन्यू जनरेट होणार. त्यासाठी तुम्ही काय करू शकता, डिजिटल प्रोडक्ट तयार करू शकता, ई-बुक्स तयार करू शकता, कोर्सेस, ॲफिलिएट प्रोडक्ट्स लिंक्स तुम्ही तिथे देऊ शकता आणि त्या क्रिएटरचा जो मेन निश आहे त्या निशमध्ये जर तुम्ही त्याला लिंक्स दिल्यात, जो तुमचे व्ह्युअर्स आहेत, जे तुम्हाला व्हिडिओज बघतात त्यांना जर लिंक दिल्या तर तिथनं ते प्रोडक्ट बाय करणार आहेत आणि त्याच्यामधनं तुम्हाला रेव्हेन्यू मिळणार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट एक करा की फक्त फॉलोअर्स कमवू नका, त्यांचा ट्रस्ट कमवा. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर Pick100 वरती सध्या 20,000 सबस्क्रायबर. मी मागील 6 वर्षापासून डेली कॉन्टेंट टाकतो, डेली व्हिडिओज टाकतो. फॉलोअर्स कमी आहेत पण लोकांचा विश्वास माझ्यावरती खूप आहे. लोक रोज 100 लोक का होईना रोज व्हिडिओ बघतात. सो तो ट्रस्ट तुम्ही निर्माण करा. चौथी स्किल आहे व्हिडिओ एडिटिंग. आज प्रत्येक ब्रँड, बिझनेस आणि क्रिएटरला हाय क्वालिटीमध्ये कॉन्टेंट पाहिजे. तो कॉन्टेंट ते तर शूट करतायत पण त्यांना एडिटरची रिक्वायरमेंट आहे. सो तुम्हीही एक बेस्ट व्हिडिओ एडिटर बनवू शकता. फक्त क्लिप जोडणं किंवा म्युझिक ऍड करणं हे एडिटिंग नाही आहे. खरं एडिटिंग आहे स्टोरी टेलिंग. कोणता सीन किती वेळ दाखवायचा आणि कोणता सीन कुठे दाखवायचा हे ठरवणं, ऑडियन्स अटेन्शन करून घेणं, तो जो मेसेज आहे त्या मेसेजला योग्य पद्धतीने डिलिव्हर करणं तुमच्या व्हिडिओमधनं, ते एडिटिंग आहे. आता मी एक उदाहरण देतो की मी रिसेंटली इंस्टाग्रामवरती पोस्ट टाकली होती की मला व्हिडिओ एडिटर पाहिजे, पण प्रॉब्लेम काय झालाय, मी कॅपकटलाही नाव ठेवत नाही, कॅपकट हे बेस्ट एडिटिंग ॲप, पण प्रॉब्लेम काय आहे की ज्यावेळेस मला लॉंग फॉर्म व्हिडिओ एडिटर पाहिजे तर तो कॅपकटमध्ये नाही करू शकत, म्हणजे तेवढा पेशन्सली तो काम नाही करत. सो त्याच्यासाठी तुम्हाला प्रीमियर प्रो शिकावं लागणार आहे. प्रीमियर प्रोमध्ये तुम्ही एक बेस्ट मूवी एडिट करू शकता, तुम्ही शॉर्ट फिल्म एडिट करू शकता. तर इंडस्ट्रीला सध्या प्रीमियर प्रोची गरज आहे. कॅपकट एडिटरला इंडस्ट्रीमध्ये काम मिळत नाही किंवा काम देत नाही.
हा, सिनेमॅटिक व्हिडिओ, शॉर्ट, रील हे ते करू शकता. पण ज्यावेळेस तुम्ही लॉंग फॉर्म व्हिडिओ एडिटर जर बनायचं असेल त्यासाठी प्रीमियर प्रो सॉफ्टवेअर शिका. हे प्रीमियर प्रो सॉफ्टवेअर मी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत पिकेंडेड आपल्या युट्यूब चॅनलवरती शिकवलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही काय करा, आफ्टर इफेक्टही शिका, म्हणजे मोशन ग्राफिक्स त्याला सपोर्ट होऊन जाईल. सो हे दोन्ही सॉफ्टवेअर तुम्ही शिकून घ्या ना. 5वी आणि सर्वात पॉवरफुल स्किल आहे ती आहे कॉन्टेंट क्रिएशन. ही स्किल शिकायला ना तुम्हाला खूप वेळ लागतो सुरुवातीला, पण एकदा का तुमचा स्वतःचा ब्रँड तयार झाला, म्हणजे तुमच्या स्वतःचं जर नाव तयार झालं, तर कॉन्टेंट क्रिएशन एवढी मजाच कुठल्या कामात नाही. कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे फक्त रील अपलोड करणं, लोक काय विचार करतात, त्यांना काय प्रॉब्लेम आहे, त्यांना काय शिकायचंय हे समजून घेणं म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन. आज बरेच लोक त्यांचं नॉलेज शेअर करतायत, त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतायत आणि त्यांचा पर्सनल ब्रँड बिल्ड करून स्वतःचा एक ब्रँड लॉन्च करतायत. तुम्हाला आजची लाईफ हवी आहे का फ्युचरमध्ये तुमची बेस्ट लाईफ हवी आहे, ते आजच डिसाईड करा. आपण काय करतो, बऱ्याच वर्षांपासून मोटिवेशनल व्हिडिओज बघत आलोय, म्हणजे कमीत कमी 4-5 वर्ष तर आपण मोटिवेशन फक्त बघत आलोय, पण सुरुवात कधीच करत नाही. सो सुरुवात करून टाका. आहेत तसे व्हिडिओज बनवा, आहे त्या परिस्थितीमध्ये बनवा. कॉन्टेंट क्रिएशनची जर्नी आजपासूनच तुम्ही सुरू करा. तर या 5 स्किलपैकी कुठली एक स्किल तुम्ही निवडा आणि पुढचे काही महिने एका स्किलवरती फक्त फोकस करा. रोज थोडं शिका, रोज थोडी प्रॅक्टिस करा आणि स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करत राहा. कारण करिअर हे एका दिवसात घडत नाही, त्याला महिने वर्ष लागतात, तेव्हा कुठेतरी करिअर घडतं. आणि जर या 5 स्किलमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर आजपासूनच, आत्तापासूनच, या क्षणापासूनच प्रॅक्टिसला सुरुवात करा. ॲक्शन घ्या, काही करा, पण सुरुवात करा. तर आता मला खाली कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कुठल्या स्किलमध्ये करिअर करायचं ठरवलंय. सो त्या स्किलमध्ये करिअर करा, खाली एक कमेंट करा फक्त, ठीक आहे. आणि जर तुम्हाला फ्रीलान्सिंग, AI, कॉन्टेंट क्रिएशन यासाठी लागणारे जे सॉफ्टवेअर्स आहेत, फोटोशॉप, इलस्ट्रेटर, प्रीमियर प्रो, आफ्टर इफेक्ट, कॅनवा, कोरल ड्रॉ यासारखे सॉफ्टवेअर तुम्ही इथे पिकेंडेड युट्यूब चॅनलमध्ये फ्रीमध्ये शिकू शकता. आय होप मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओमधनं 1% जरी हेल्प झाली असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असाच बेस्ट कॉन्टेंट मी तुमच्यासाठी बनवत असतो. एवढे सगळे एफर्ट्स घेतोय मागच्या 6 वर्षापासून. सो एक सबस्क्राईबर करा आणि एक लाईक करा आणि बेस्ट कमेंट करून टाका. थँक्यू सो मच गाईज, थँक्स फॉर वॉचिंग, थँक्यू. मला जर ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंगचे ईबुक्स हवे असतील तर तुम्हाला book.pkandred.in या वेबसाईटवरती ते मिळतील, किंवा हा QR कोड जरी तुम्ही स्कॅन केलात तरी तुम्हाला बुक तिथे मिळतील. हवं असेल तर आजच बुक बाय करा.